पश्चिम विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेला दिसतोय। अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। पश्चिम विदर्भामध्ये 44,579 हेक्टरवरच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि एकूण 823 गावांमधल्या पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय। तर सर्वाधिक बुलढाण्यामध्ये 21,768 हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाची प्राथमिक आकडेवारी आपण बघतोय। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने ही प्राथमिक आकडेवारी जाहीर केली आहे। छगन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। छगन, काय अधिकची माहिती मिळते आहे? खरं तर विदर्भामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला होता कालच आणि आता हा तडाखा बसलेला दिसतोय। अजूनही ढगाळ वातावरण आहे आणि 29 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस राहणार अशी आशा जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। सध्या जी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे त्यामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे। 21,000 हेक्टरवरचं हे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेली आहे। पश्चिम विदर्भात बहुत करून जर बघितलं तर विदर्भाच्या सर्वाधिक पाऊस पडलेला आहे आणि यामध्ये हरभरा असेल, कापूस असेल, तूर असेल, गहू असेल आणि संत्रा पिकाचं देखील नुकसान झाल्याची माहिती आता आपल्याला मिळते आहे। जवळपास 44,000 हेक्टरवरचं नुकसान जे आहे ते अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भात झाल्याची माहिती आहे आणि पुढील 29 तारखेपर्यंत हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। यावेळी अगदी धन्यवाद छगन या सगळ्या अपडेटसाठी।